दिवा मुंबईच्या दिशेने जाताना आज अपघात घडलेल्या मुंब्र्याच्या अलीकडचं स्टेशन। कामावर जाण्यासाठी लोकल पकडायला जे मुंब्र्याच्या प्रवाशांना भोगावं लागतं तेच दिवा स्थानकावरच्या प्रवाशांनाही सोसावं लागतं। मात्र जर दिवा स्थानकावरून CSMT साठी लोकल सेवा सुरू केली तर लाखो प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार नाही। दिवा स्थानकातून मुंबईसाठी लोकल सुरू करावी ही गेल्या दशकभरापासूनची मागणी आहे, मात्र ती पूर्ण कधी होणार? मुंब्र्यातल्या भीषण अपघातानंतर तरी रेल्वे प्रशासनाला जाग येणार का, याच प्रश्नांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। मध्य रेल्वेवरचं हे दिवा जंक्शन ठाणे, पनवेल आणि कल्याण CSMT कडे जाणाऱ्यांसाठी केंद्रबिंदू। मात्र इथून थेट CSMT कडे जाणारी लोकल अजूनही सुरू झालेली नाही। दिवा ते CSMT लोकल सेवा कधी सुरू होणार हे इतके बळी जाऊन सुद्धा प्रश्न अनुत्तरितच आहे। आंदोलनं झाली, निवेदनं देऊन झाली, काळ्या फिती लावून झाल्या, मात्र दिव्यातील लाखो प्रवाशांना उत्तरात अंधारच दिसतोय। खरं तर दिवा ते CSMT डायरेक्ट लोकल सेवा सुरू केली तर हजारो प्रवाशांचं आयुष्य हे सुखकर होईल। फक्त ही प्रवाशांची गरज नाही आहे, तर त्यामुळे वेळेची आणि ऊर्जेची सुद्धा बचत होणार आहे। मात्र या योजनांची रेल्वेकडून अंमलबजावणी करण्यासाठी जी गतिशून्यता आपण पाहतोय, त्यामुळे अजूनही यावर ठोस निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेतला जात नाहीये। सकाळी 6 ते 7 वाजताच दिव्यामध्ये युद्ध सुरू होतं लोकल पकडण्यासाठी। फास्ट लोकलमध्ये जागा नसतेच, त्यामुळे स्लो ट्रेन पकडून दिवेकरांना ठाण्याला जावं लागतं किंवा डोंबिवलीपर्यंत उलट प्रवास करून CSMT साठी फास्ट ट्रेन पकडावी लागते। कारण म्हणजे वेळेत ऑफिसला पोहोचायचं असतं। काम के लिए जाना है ना, तो फिर आदमी कैसे जाएगा? कम से कम कुछ तो सोचो। अरे उनके लिए सोचो, जिनकी जाने जा रही है उनके लिए भी सोच लो कम से कम यार। है उनके लिए कुछ नहीं है, सुविधा नहीं है कुछ भी। शाम को 5:30 का गाड़ी देखो, थाना से छुट्टा है कर्जत के लिए, उसमें आप जाके देखो कितना गर्दी रहता है। पब्लिक चढ़ नहीं सकता है मुंब्रा से कर्जत जाने के लिए। कर्जत छोड़ो, किधर बीच में जाने के लिए देखो आप 5:30 को कर्जत गाड़ी निकलता है। टाइम टेबल के बारे में क्या कहोगे? बिल्कुल फिट नहीं है, बिल्कुल टाइमिंग बराबर नहीं है। 30 सेकंड गाड़ी रुकती ना, वो 40 सेकंड कर देना मांगता है बेटा। ये लोगों की जाने जा रही है, अच्छी बात नहीं। अब जवान जवान बच्चे मर गए, कितना बुरा लग रहा, उनके घर पे क्या गुजर रहा होगा बेटा। मध्य रेल्वेवर कल्याण, डोंबिवली, दिवा, बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, अंबरनाथ, कर्जत, कसारा या स्टेशनवरून येणाऱ्या लोकलमध्ये मुंगीलाही शिरायला जागा मिळत नाही, अशी परिस्थिती सकाळी आणि संध्याकाळी असते। अशातच मुंब्र्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता नेत्यांनीही दिवा CSMT लोकल सुरू करण्याच्या लोकांच्या मागणीचं समर्थन केलं। आम्ही 1000 वेळा मागणी केली आहे की तुम्ही काही करा आणि दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा। एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर काही रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या का, तर त्याचंही उत्तर नाही आहे। उलट AC लोकल सुरू केल्यामुळे ज्या साध्या लोकल आहेत त्यांच्या फेऱ्या कमीच झाल्या। त्याच्यात न जाता माझी आजही मागणी आहे की पहिली दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा। दिव्यावरून एक मागणी आहे की दिवा CST लोकल सुरू केली पाहिजे। अगोदर दिव्याला फास्ट लोकल थांबत नव्हती, ती फास्ट लोकल थांबायला लागली आणि आता दिवा CST लोकल याची मागणी आम्ही देखील त्याची लोकप्रतिनिधी म्हणून करतोय। तर एकंदरीत ह्या सगळ्या रूटवरती सर्व्हिसेस जेवढ्या जास्त वाढू शकतील तेवढ्या प्रशासनाने वाढवल्या पाहिजे। जर दिवा CSMT लोकल सुरू झाली तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्दीचं विभाजन होईल। प्लॅटफॉर्मवरची गर्दी, धावपळ, धक्काबुक्की काहीशी कमी होईल। कर्जत, कसारा, कल्याणच्या गाड्यांना इथे थांबा नसला तरी चालेल। अपघातांचा धोका कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवा मुंब्रा कळव्यातील लाखो प्रवाशांची गैरसोय टळेल। खरं तर कल्याण, डोंबिवली आणि ठाण्याच्या मधलं दिवा हे महत्त्वाचं जंक्शन। दिवा शहर झपाट्यानं वाढलं। लोकलच्या इतर मार्गाप्रमाणे हजारो प्रवासी दररोज वेळेवर कामावर पोहोचण्यासाठी धडपडतायत, पण रेल्वे प्रशासन अजूनही जागं झालेलं नाही। दिवा ते CSMT लोकल ही काळाची गरज आहे, चैन नाही। रेल्वेनं आता वेळ न घालवता ठोस पावलं उचलली नाहीत तर प्रवाशांचा रोष हा उधळून टाकणारा ठरेल, हे मात्र नक्की। सूरज सावंतसह दीपक पळसुले, ABP माझा, ठाणे। ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.